अजूनही मिळालं नाही, मग आता वितरण थांबलं आहे का, मग आम्ही काय करायचं आहे या संदर्भात आपण अपडेट पाहूया. कारण लाडक्या बहिणींनो, जवळजवळ 50% लाडक्या बहिणींचे पैसे अजूनही मिळाले नाहीत. लाखो लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिले आहेत व त्यांच्या खात्यामध्ये जे 3,000 रुपये मिळणार होते ते देखील मिळाले नाही. तुम्हालाही असं झालं असेल किंवा तुमचे हप्ते देखील आले नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण लाडक्या बहिणींनो, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुक्याची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत व अनेक लाडक्या बहिणींना आपण मदतसुद्धा केलेली आहे की त्यांचे हप्ते सुरू करण्यासाठी योग्य पद्धतीने. तर लाडक्या बहिणींनो, लाखो बहिणींचे पैसे आले नाहीत, मोठा टप्पा अजूनही बाकी आहे. आपण सविस्तर अपडेट पाहूया आणि पुन्हा एकदा KYC तुम्हाला करावीच लागणार आहे. त्याच्या संदर्भात जो GR आहे ती सुद्धा अपडेट पाहूया. कारण लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, KYC केलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतातच का, हे सुद्धा एक प्रश्न आहे. कारण अनेकांनी मेसेज केला आहे की आम्हाला सक्सेसफुल असा मेसेज आला आहे, मग आम्हाला पैसे का बरं आले नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे. मार्च एप्रिल हप्ता वितरण 17 मे 2026 अपडेट, जे आज 17 मे आहे आणि वितरण झालेले नाही. कोणत्याही प्रकारचे पैसे आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत. जरी 12 मे पासून वितरण सुरू झालं आहे, 5 दिवस वितरण कंटिन्युअसली आले व 1,500 रुपये मार्च महिन्याचे व 1,500 रुपये एप्रिल महिन्याचे असे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट जमा झालेले आहेत. लाखो बहिणींचे पैसे अजूनही आले नाहीत, ते या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. अनेकांनी आपल्याला कमेंट करून विचारले की पैसे आम्हाला का आलेले नाहीत. तर उद्या मोठ्या प्रमाणात वितरण होण्याची शक्यता आहे. बघा, आज रविवार आहे, आपल्याला सुद्धा माहिती की आज रविवार आहे, त्यामुळे DPT मार्फत पैसे येण्याची शक्यता फार कमी होती. मात्र जेव्हा लाडक्या बहिणींना उद्या जर पैसे आले तर नक्की 100% तुम्हाला मी अपडेट देण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचे हप्ते आले का नाही किंवा हप्ता जर आला नसेल तर त्यावरती काय करायचं आहे ही सगळी उपाय आपण सांगणार आहोत. तर 12 मे पासून वितरण सुरू झालं आहे, आज 17 मे कोणतंही वितरण झालं नाही. अजूनही तुमचे पैसे आले नसतील तर नक्कीच कमेंट करा. कारण लाडक्या बहिणींनो, ही शेवटची संधी असणार आहे. मात्र लक्षात घ्या, ज्यामध्ये 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की KYC प्रोसेस नंतर जे नवीन याद्या आहेत ते सुरू केल्या होत्या. ज्या नवीन यादीमध्ये KYC झालेल्या बहिणी, KYC न झालेल्या बहिणी, KYC दुरुस्ती झालेल्या बहिणी यांचे नावं होते व ती यादी आहे ती आपण तुम्हाला दाखवलीच होती. ज्यामध्ये 23 लाख बहिणींची KYC झालीच नाही असे सुद्धा आहे की लक्षात घ्या. अशाही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी 31 तारखेपर्यंत, बघा 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC करण्यासाठी संधी होती. मात्र तुम्ही KYC केली नसेल तर त्या 23 लाख बहिणींमध्ये तुमचं सुद्धा नाव असणार आहे व उर्वरित बहिणी KYC होऊनही बाद करण्यात आलेले आहे. बरं, ज्यांची KYC झाली आहे, बरं असंही झालेलं आहे की ज्यांची KYC झाली आहे त्या लाडक्या बहिणींना सुद्धा बाद करण्यात आलं आहे किंवा त्यांचे हप्ते आले नाहीत. तर यामध्ये KYC तुम्ही दुरुस्ती प्रक्रिया चुकली असेल किंवा तुम्ही निकषात बसत नाही तर 100% तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे. मात्र काही लाडक्या बहिणींचं पात्र असूनही पैसे बंद करण्यात आला आहे. तुम्ही सुद्धा पात्र आहे व पैसे आले नसतील तर तुमचे जिल्हा तालुका कमेंट करून सांगायचं आहे. 1,77,00,000 बहिणीच आहेत की या योजनेचा सध्या तरी लाभ घेऊ शकतात. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही 1,77,00,000 लाडक्या बहिणींमध्ये आहे का? कारण तुम्हाला 12 तारखेपासून हप्ता आला असेल तर नक्कीच आपल्याला सांगायचं आहे. कारण बाकीच्या बहिणी आहेत की ज्यांचे पैसे राहिलेले आहेत व अजूनही अशा आहे की उद्यापासून जर वितरण झालं तर त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील व अजून 2 ते 3 दिवस हप्त्याचं वितरण सुरू राहील. पण ज्या लाडक्या बहिणींची KYC झाली नाही किंवा ज्यांना बाद करण्यात आला आहे तर सरकारने सांगितलेलं आहे की KYC तुम्हाला करता येणार आहे. तो GR आहे, तो पाहूया आपण. या GR मध्ये पूर्णपणे माहिती दिली आहे, तुम्ही पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याची KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात मान्यता देण्यासंदर्भात ही KYC जो GR आहे व यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला प्रत्येक वर्षी, बघा, माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची KYC करायची आहे. तर प्रत्येक वर्षी तुम्हाला जून महिन्यात, बघा तुम्ही पाहू शकता, जून महिन्यात काय आहे की तुम्हाला KYC करावी लागणार आहे. आता मे महिना सुरू आहे व फक्त आता 15 दिवसानंतर जून महिना सुरू होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जरी हा हप्ता आला नाही तर तुम्हाला KYC करावी लागणार आहे व आधी ऑथेंटिकेशन आहे ते पूर्णपणे करावे लागणार आहे. अजून एक मुद्दा आहे, तुम्ही बघू शकता की महिला व बालविकास योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी KYCच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे व शासन परिपत्रक आहे त्यामध्ये सुद्धा
हा मुद्दा आहे तो मांडण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYCच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे। बघा तसेच हा तिसरा जो मुद्दा आहे बघा, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी काही वेबसाईट आहे त्यावरून तुम्हाला KYC करायची आहे व जेव्हा सुरू होईल दिनांक दिल्यापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। ती सुरू होईल त्यावेळेस नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवली जाणार आहे कशा प्रकारे तुमचे पैसे सुरू होणार आहेत। तसेच आता हा तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी KYC करणे बंधनकारक राहणार आहे। बघा जून प्रत्येक वर्षी, असं नाही की आम्ही गेल्या वर्षी आता KYC झाली आणि आम्ही सुटलो आणि आम्हाला या योजनेचे पैसे मिळत राहणार आहे। तर प्रत्येक वर्षी दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत म्हणजे जूनमध्ये त्यानंतर जुलै आणि ऑगस्टपर्यंत तुम्हाला काय करावं लागणार आहे KYC करावं लागणार। आणि यावेळेस आता मुदतवाढ देतील हे एक शंका आहे, कारण पहिल्या वेळेस तुम्हाला KYC करताना अनेक महिलांची चुकली किंवा KYC कशी करायची माहिती नव्हती, त्यामुळे सरकारने भरपूर मदत केली व भरपूर मुदतवाढ दिली। मात्र यावेळेस शंका फार कमी आहे व मार्च एप्रिल हप्त्याचं सुद्धा उद्या जर वितरण झालं तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये येतील। अन्यथा लक्षात घ्यायचं की तुम्ही अपात्र झाला आहे म्हणून समजायचं आहे, कारण संख्यासुद्धा फार मोठी आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींनो तुम्ही निकषात बसत नाही किंवा तुम्ही जर पात्र नसाल तर तुमचे पैसे बंद होणार आहे। 66 लाख लाडक्या बहिणी यावेळेस बाद झालेले आहेत, ज्यामध्ये 23 लाख लाडक्या बहिणींची KYC झालीच नव्हती। मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे आले आहेत, KYC सुद्धा झाली आहेत, पैसे जर आले नाहीत तर येत्या 2 ते 3 दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। पण शेवटपर्यंत वाट पाहायची आहे, कारण DBT मार्फत नवीन याद्यानुसार हप्त्याचं वितरण होत आहे। नवीन याद्या म्हणजे KYC पडताळणी प्रक्रियेनंतर ही पहिल्यांदाच हे वितरण होत आहे, जे डायरेक्टली मार्चमध्ये फेब्रुवारीचा हप्ता आला होता, आता मार्च आणि एप्रिलचे मेमध्ये पैसे जमा होत आहे। या संदर्भात काही प्रश्न असू दे नक्की 100% कमेंट करा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।